ताई, शिवसंग्राम तुमच्या सोबत आहे. शिवसंग्रामपूरच्या ज्योती मेटेंचं देखील नाव चर्चेत आहे. आज ते बीडमध्ये आहेत, चाचपणी करतायत. कसं बघताय? काही नाही, मी त्यांच्याकडे बघायचं काही कारण नाही. मी माझं काम करणं माझं कर्तव्य आहे. बाकी लोक काय करतायत हा त्यांचा चॉईसचा प्रश्न आहे. त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये काही असं राग लोभ किंवा वाईट वाटायचं कारण नाही. लोकशाहीत अधिकार आहे प्रत्येकाला चाचपण्याचा. पण त्या आत्ता तरी महायुतीत असल्यामुळे मला नाही वाटलं की त्या युती सोडून जातील. पण त्यांनी तसा निर्णय जरी घ्यायचा ठरवला तरी तो त्यांचा लोकशाहीतला अधिकार आहे. ताई, तुमच्यासारखं बलाढ्य नाव असल्यामुळं विरोधी पक्षाला उमेदवार घोषणा करायला वेळ लागतोय. कसं बघताय? मी असं अजिबात समजत नाही माझं नाव बलाढ्य आहे म्हणून वेळ लागतो. मी एवढं नक्की समजते की माझं काम मोठं आहे. माझ्या मुंडे साहेबांचा वारसा आहे. मुंडे साहेबांनी आयुष्यभर केलेलं सेवा आहे आणि मी केलेलं काम आहे. त्याच्यामुळे ते काम बोलतंय. आता खरं तर एखाद्या उमेदवाराला जेव्हा जायचं असतं ना कुठे, तर त्याला सांगावं लागतं अरे मी हे करीन, मी ते करेन. पण मी जिथे चालले तिथे लोक सांगतात तुम्ही हे केलं आहे, तुम्ही हे केलं आहे. म्हणजे अक्षरशः एखाद्या ठिकाणी गेले की लोक सांगतात हा रस्ताही तुम्ही दिला आहे, हायवे तुम्ही दिला आहे, ग्रामपंचायत कार्यालय तुम्ही दिले. तर ते जे आहे विकास, जे 5 वर्षात मंत्री म्हणून मी केला, तो विकास आणि विश्वास, हेच लोकांचा विश्वास माझ्यावर की पंकजाताई ह्या न्यायप्रिय आहेत. त्या जातीवाद करत नाहीत, त्या चुकीच्या खोट्या गोष्टींची बाजू घेणार नाहीत, त्या अंतिम माणसाच्या साठी काम करतील. हा विश्वास मला विजयी करेल असं मला वाटतं. तर गेल्या 3 दिवसापासून तुम्ही बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज तुमचे मामा प्रमोदजी महाजन यांचं हे गाव आहे आजोळा. आजोळातून कसा प्रतिसाद मिळतोय, काय सांगा? नाही, चांगलाच प्रतिसाद आहे. नेहमीच चांगला प्रतिसाद होतो. काल मी केसच्या मठात गेले होते. प्रमोद मामा जन्मला तेव्हा त्या मठात त्यांचा अनुभव माझ्या आजींनी मला खूप सांगितले होते. तर तेथे गेले होते. आज अंबेजोगाईत, खरं तर अंबेजोगाईमध्ये ते जन्मले नाही, पण अंबेजोगाईमध्ये जसं मुंडे साहेब जन्मले नाही, हे दोघं कॉलेज जीवनात इथे राहिले आणि त्या काळात राजकारणामध्ये त्यांनी जी पहिली पावलं उचलली, एक राज्याचा देशाचा नेता मोठा झाला. मला वाटतं या मातीमध्ये कमाई आहे. राष्ट्रवादीकडून वेगवेगळे उमेदवार तयारी करतायत. ज्या त्या तालुक्यामध्ये अंबाजोगाईत वेगळे उमेदवार तयारी करतायत, केजमध्ये वेगळे उमेदवार तयारी करतायत, बीडमध्ये देखील वेगवेगळे उमेदवार तयारी करतात. अजून त्यांच्यात संभ्रम आहे किंवा काय सगळं? कसली तयारी करतात? निवडणुकीची, प्रचाराची गाठी. कोण करतंय? अंबेजोगाईत डॉक्टर नरेंद्र काळे आहेत, केजमध्ये बजरंग सोनवणे आहेत. इच्छुक आहेत. आता इच्छुक असतात लोकशाहीत. निवडणुकीत लोकसभा आहे इथे. अनेक वर्ष पवारसाहेबांचा आणि मुंडे साहेबांचा असं निवडणूक रंगलेली आहे. विशिष्ट मतदान ठरलेलं आहे. त्यामुळे कुणालाही असं वाटणं लोकशाहीत ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे ना त्यांचा. ते पण बिचारे काम करतात आपल्या पक्षाचे सगळे, त्यांचा काय अधिकार आहे? कोणालाही अधिकार आहे. तुमच्यापैकी कोणाला उभं राहायचं तर तुम्हालाही शुभेच्छा. 4 लोकसभेच्या निवडणुका बघितल्यात तुम्ही. या 2005 हा ना, ह्या 5व्या निवडणुकीकडे कसं बघता? काय नाविन्य वाटतं या निवडणुकीमध्ये? मला या निवडणुकीत लहान झाल्यासारखं वाटतंय, कारण 4 निवडणुकीमध्ये मी उमेदवार नव्हते. मला मुंडे साहेबांसाठी मतं मागायचे होते, प्रीतमताईंसाठी होते. आता मला स्वतःसाठी मागायचं, तर मी नवीन वाटायले. मला पहिल्यांदा चालले ना, तर असं नवीन कॉलेजमध्ये गेल्यासारखं वाटायला मला. आता तुमचे पक्षाचे मित्र पक्ष जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, स्वतः धनंजय मुंडे सुद्धा तुमच्यासोबत आहेत. सध्या तरी त्यांनी तुमच्यासोबत त्यांची गाडी आहे, पण ते कधी सहभागी होणार आहेत प्रचार दौऱ्यात? नाही, आम्ही एकत्र प्रचार करून कसं होईल हे कव्हर? एवढा मोठा जिल्हा आहे, तर प्रत्येकजण वेगवेगळं. प्रीतमताई मी पण कधीच एकत्र जात नाही कोणत्याही कार्यक्रमाला. आम्ही असं ठरवले की सप्ताहाला ताई गेल्या तर मी नाही जाणार, लग्नाला मी गेले तर ताई नाही जाणार. फार घरगुती संबंध असले तर आम्ही दोघी जातो. तर ते राष्ट्रवादीचे आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या लोकांना कामाला लावणं, राष्ट्रवादीची यंत्रणा कामाला लावणं. आणि राष्ट्रवादीने मागच्या वेळी जेवढी मतं घेतली होती त्यातली किती मतं ते ट्रान्सफर करू शकतात आम्हाला. आता मी स्वतः उमेदवार असल्यामुळे थोडं मत असंही वाढेल असं मला वाटतं बरं का, मागच्या वेळेपेक्षा. कारण शेवटी मी काम केलं आहे पालकमंत्री म्हणून आणि राज्याची नेता आहे, देशात काम करते. लोकांना अपेक्षा आहे मोदींच्या जवळ येत ताई नक्कीच जिल्ह्याचं भलं होईल, तर ऑटोमॅटिकली मतं वाढतील. आणि आता पुन्हा यांनी आल्यानंतर मतं वाढतील. त्यांनी त्यांचं काम केलं, मी माझं काम केलं, तरच यशाकडे जाऊ. 3 जण एकत्र फिरायला नंतर जेवणावळी वगैरेला एकत्र जावं, निवडणुकीला वेगवेगळं जावं. आणि सगळ्यांना मानणारा वर्ग वेगळा आहे, सगळ्यांना मानणारे वेगवेगळे कार्यकर्ते आहेत. तर ते काय होतं, मग सगळे एकत्र आले तर एनर्जी एकाच ठिकाणी जाते. वेगवेगळं काम केलं तर जास्त रिझल्ट येईल असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.